स्पर्धक मित्रांनो, आज आपण टॉपिक सुरू करत आहोत सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज. गणितातला हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये अनेक वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, म्हणून आपण यावरती एक सिरीज सुरू करत आहोत. आज आहे सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज या टॉपिकचा भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 1 मध्ये अगोदर आपण काही कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत, काही संकल्पना समजून घेऊयात की कशा पद्धतीने या टॉपिकची आपण या घटकाची तयारी करू शकतो, जेणेकरून याच्यावरती विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये चुकणार नाहीत आणि आपल्याला त्या प्रश्नाचे गुणही मिळतील आणि संकल्पना अगदी सोप्या भाषेमध्ये कशी समजून घेता येईल याचा आपण प्रयत्न करूयात. पहा, सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज. व्याज ही संकल्पना आहे पैशाशी निगडीत. कशाशी निगडीत आहे? पैशाशी. पहा, जे पैसे असतात म्हणजे ज्याला आपण मनी म्हणतो, ओके, चलन म्हणतो आपण ज्याला, ओके, पैसे हे काही व्यक्तींकडे मुबलक प्रमाणामध्ये आहेत. मुबलक प्रमाणामध्ये म्हणजे काय? पहा, त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या गरजा भागूनही त्यांच्याकडे काही पैसे उरतात, ओके. म्हणून यांना या गोष्टीचं टेन्शन आहे की मी उरलेल्या पैशाचं काय करायचं, ओके. आणि भारतामध्ये अनेक लोक असे आहेत, अनेक म्हणण्यापेक्षा बहुसंख्य लोक असे आहेत की ज्यांच्याकडे पैसेच नाही आहेत, ओके, ज्यांच्याकडे पैसेच नाही आहेत. म्हणून त्यांना सुचत नाही की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून काय करायचं, ओके. अशा वरील लोकांचा प्रश्न असा आहे की आमच्या गरजा भागून काही पैसे उरत आहेत, या पैशाचं करायचं काय? आणि काही लोक भारतामध्ये असे आहेत की आमच्या गरजाच भागत नाहीत. कशामुळे भागत नाही आहेत? पैशामुळे भागत नाहीत. तर मग आम्ही पैसे आणायचे कुठून आणि आमच्या गरजा भागवायच्या कशा? अशा दोन प्रकारचे व्यक्ती आपल्याला जगामध्ये पाहायला भेटतात. किंवा आपण आपल्या फक्त देशापुरतं जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये अशा दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये पैसे आहेत आणि ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये पैसे नाही आहेत. आता क्वेश्चन मार्क असाही येतो की काही लोकांकडे इतका पैसा का आहे आणि काही लोकांकडे इतका पैसा का नाही आहे, ओके. म्हणजे काही लोकांकडे इतका पैसा का आहे की त्या स्वतःच्या मूलभूत गरजाही भागवू शकतात आणि परत पैसे उरतात, ओके. आणि काही लोकांकडे असं का आहे की त्यांच्याकडे स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसे नाही आहेत, पैसे कमी पडतात, ओके. तर दोन प्रकारचे लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटले. पहा, घटक समजून घेत असताना या दोन गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कोणती? असे लोक ज्यांच्याकडे अधिकचा पैसा आहे, असे लोक ज्यांच्याकडे पैसेच नाही आहेत, प्रत्येक काम करण्यासाठी पैसे कमी पडत आहेत. आता लक्षात घ्या, मी म्हटलं की अधिकचे पैसे कुठून येतात? वेगवेगळे घटक त्याला कारणीभूत आहेत. पहा, काही माणसांचे इन्कम सोर्स जे असतात ते एकापेक्षा जास्त असतात. म्हणजे काही माणसं एकाच कामातनं नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारच्या 4-5 कामातनं पैसे कमवतात, म्हणून त्यांच्याकडे पैशाचा सोर्स अधिक असू शकतो. काही माणसं अशी आहेत की ज्यांच्याकडे पैशाचा सोर्सच नाही आहे किंवा समजा एकच सोर्स आहे. जर पैशाचा एक सोर्स असेल आणि आपल्या गरजा जर जास्त असतील तर साहजिकच आहे आपल्याला प्रत्येक वेळी पैसे जे आहेत ते काय होणार आहेत? कमी पडणार आहेत. आणि काही लोकांकडे पैसे कमवण्याचे मार्ग अनेक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अधिकचा पैसा येतो, ओके. तर मग आता अडचण अशी आहे, हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे बा, पैसे अधिकचे का राहतात? काही लोकांना सेव्हिंग करण्याची चांगली सवय असते, काही लोकांना सेव्हिंग करण्याची चांगली सवय नसते, ओके. महिन्याचा पगार झाला, 20,000 पगार झाला की 20 तारखेपर्यंत 20,000 पगाराचे 0 रुपये करून ठेवायचे, अशी काही लोकांची सवय असते. त्याच्यामुळे काही लोकांकडे पैसा उरतच नाही आणि काही लोकांना सेव्हिंगच्या चांगल्या सवयी असतात, म्हणून त्यांच्याकडे स्वतःच्या गरजा भागूनही अजून अधिकचा पैसा त्यांच्याकडे उरतो. अशा अनेक कारणांवरती आपण बोलू शकतो की काही व्यक्तींकडे पैसे जास्त का आहेत आणि काही व्यक्तींकडे पैसे कमी का आहेत. आता असेही काही कारणं आहेत ज्या कारणांवरती आपण सगळेजण अवगत आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही लोकांकडे कशामुळे जास्त पैसे आहेत, ओके. तो काही आपला चर्चेचा विषय नाही आहे आणि त्यात आपल्याला पडायचंही नाही, कारण आपला संबंध आहे घटकाशी आणि त्या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातील या घटकाशी रिलेटेड त्या कॉन्सेप्ट, त्या संकल्पना आपल्याला समजल्या पाहिजेत, म्हणून आपण इकडे गेलेलो आहोत. या आता इथे परत पहा, आपला विषय असा होता की पहा, ज्या व्यक्तीकडे अधिकचे पैसे आहेत, ओके, ज्या व्यक्तीकडे अधिकचे पैसे आहेत त्या व्यक्तीचा प्रश्न असा आहे की या अधिकच्या पैशाचं आम्ही करायचं काय, ओके. यांचा प्रश्न असा आहे की अधिकच्या पैशाचं आम्ही करायचं काय, ओके. म्हणून हे व्यक्ती काय करतात? एक फायनान्शियल ऑर्गनायझेशन पाहतात. आपल्याला माहित आहे
फायनान्शियल ऑर्गनायझेशन कोण आहे? बँक आहे. ओके, मग हे व्यक्ती आपले अधिकचे पैसे, साठवलेले पैसे किंवा अधिकचे कमवलेले जे पैसे आहेत ते पैसे घेऊन कुठे जातो? तो बँकेकडे जातात. ओके, यांच्याकडे अधिकचे पैसे आहेत म्हणून ही लोक बँकेकडे गेली. आता या लोकांचं काय होतं पहा, यांच्याकडे अधिकचे पैसे नाही आहेत. पहा, यांच्याकडे अधिकचे पैसे नाही आहेत, मग यांच्यामध्ये काही लोक येऊ शकतात किंवा काही बिझनेसमॅन येऊ शकतात किंवा काही बिझनेसचे ओनरही येऊ शकतात. ओके, काही लोकांना आपल्या वैयक्तिक गरजा, पहा पैसे कशासाठी लागतात? तर पैसे आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागतात, पैसे शिक्षणासाठी लागतात, पैसे मेडिकल ट्रीटमेंटसाठी लागतात. ओके, व्यवसायासाठी पैसे लागतात, अनेक कारणांसाठी आपल्याला पैसे लागत असतात. त्यामुळे वैयक्तिक काही गोष्टीसाठी पैसे लागतात, तर व्यावसायिक गोष्टीसाठी, कारणांसाठी पैसे लागतात. म्हणून पैसे लागतात म्हणून ही लोक कुठे जातात? बँकेकडे जातात. म्हणजे पहा, ज्या लोकांकडे अधिकचा पैसा आहे ती लोक आपले पैसे घेऊन बँकेकडे जातात आणि ज्या लोकांकडे अधिकचे पैसे नाही आहेत त्या लोकांना पैशाची गरज आहे म्हणून हेही लोक कुठे जातात? बँकेकडे जातात. पहा, मग या ठिकाणी आपण कोणत्या कॉन्सेप्टवरती आलोत की ज्यांच्याकडे अधिकचे पैसे आहेत ती लोक बँकेकडे जातात, पण ते पैसे काय करण्यासाठी जातात? तो इन्व्हेस्ट करण्यासाठी जातात. काय करण्यासाठी जातात? इन्व्हेस्ट, किंवा याला आपण असं म्हणू सेव्हिंग करण्यासाठी जातात. ओके, सेव्हिंग करण्यासाठी जातात. ओके, बचत करण्यासाठी जातात. मग यांना काय अपेक्षा असते की आम्ही समथिंग अमाऊंट या बँकेमध्ये जर सेव्हिंगमध्ये ठेवली तर बँकेने आम्हाला काय करावं की आम्ही एखादी रक्कम बँकेमध्ये ठेवली तर थोडेसे अधिकचे पैसे आम्हाला आमच्या रकमेवरती लावून भेटावेत. ओके, अधिकचे भेटावेत अशी यांची अपेक्षा आहे. ओके, आता या इकडे की ज्यांच्याकडे त्यांच्या काही कामासाठी पैसे नाही आहेत म्हणून या लोकांना असं वाटतं की आपलं काम होण्यासाठी आपण बँकेकडे गेलो पाहिजे आणि बँकेने आपल्याला काही पैसे आपलं काम करण्यासाठी दिले पाहिजेत. म्हणजे आपल्याला ज्या पैशांची गरज आहे, मग ती शिक्षणासाठी असेल, पहा की मेडिकल खर्चासाठी असेल किंवा घर बांधकामासाठी असेल किंवा कुठला तरी व्यवसाय चालवण्यासाठी असेल. पहा, कर्जाचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणून प्रत्येक व्यक्ती आपापल्या गरजेनुसार बँकेकडे पैसे मागण्यासाठी जातो. मग अशा व्यक्तींचं म्हणणं काय असतं की बाबा आमच्याकडे तर पैसे नाही आहेत, तुम्ही काही पैसे आम्हाला वापरण्यासाठी द्या, यूज करण्यासाठी द्या. ओके, मग आता पहा, आणि यांची अपेक्षा काय असते की ठीक आहे तुम्ही आम्हाला काही पैसे द्या वापरण्यासाठी आणि त्यांच्या मोबदल्यामध्ये थोडेसे अधिकचे पैसे आमच्याकडनं घ्या. ओके, आता पहा कॉन्सेप्ट कोणती येत आहे, संकल्पना कोणती येत आहे. ज्यांच्याकडे अधिकचे पैसे आहेत त्यांनी सेव्हिंगमध्ये पैसे ठेवण्यासाठी बँकेकडे आले, पण ते बँकेला काय म्हणत आहेत की आम्ही जी रक्कम ठेवत आहोत त्याच्यावरती अधिकचे पैसे लागून आले पाहिजेत. आणि ज्यांना पैशांची गरज आहे ती लोक काय म्हणत आहेत की आम्हाला थोडेसे लागणारे जे पैसे आहेत ते पैसे तुम्ही द्या आणि ती पैसे आम्ही वापरत आहोत तुमचे, म्हणून परत करत असताना आम्ही त्याच्यावरती अधिकचे पैसे थोडेसे आम्ही त्याच्यामध्ये ॲड करून देऊ. म्हणजे यांच्या मनावरती आहेत का? नाही आहेत, पण यांची गरज आहे, यांना पैसे हवे आहेत म्हणून हे परत करत असताना, रिटर्न करत असताना अधिकचे पैसे द्यायला तयार आहेत. यांच्याकडे पैसे मुबलक आहेत म्हणजे अधिकचे पैसे आहेत, हे म्हणतात की तुम्ही आमचे पैसे ठेवून घ्या, ज्यांना तुम्हाला काय करायचे ते करा, पण आम्हाला थोडेसे अधिकचे पैसे मिळवून द्या. मग पहा, इथं जर तुम्ही समजून घेतलात तर इथं येतो या दोघांनाही. पहा, एकाला अधिकच्या पैशाचा फायदा होणार आहे, एकाला अधिकच्या पैशाचा फायदा होणार आहे आणि याला तोटा होणार आहे का? पहा, हा चर्चेचा विषय आहे की बँकेकडनं पैसे घेऊन हे कशासाठी वापरतात. अनेक वेळा असं होतं की चांगल्या कामासाठी म्हणजे चांगल्या व्यवसायासाठी अनेक जणांनी बँकेकडनं पैसे घेतलेले आहेत आणि त्या पैशातनं यांचं भलं झालेलं आहे, म्हणजे चांगलं झालेलं आहे. त्याच्यामुळे यांना जे अधिकचे पैसे बँकेला द्यावे लागले त्याच्यामुळे यांना काही कुठल्या गोष्टीचा त्रास झालेला नाही, कारण यांनी घेतलेल्या बँकेतल्या पैशातनं यांचं जर करिअर बनलं असेल किंवा यांची कामं जर झाली असतील तर अधिकचे पैसे बँकेला देण्यासाठी यांना काही हरकत नाही. म्हणून पहा, बँकेकडे जी लोक आपली पैसे सेव्हिंग करण्यासाठी येतात त्यांना अधिकचे पैसे द्यायचे आणि जी लोक बँकेकडे पैसे घेण्यासाठी येतात, मागण्यासाठी येतात, त्यांच्याकडून अधिकचे पैसे त्यांना घ्यावायचे आहेत. तर आता आपण ज्या घटकाबद्दल बोलत आहोत, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, याच्यामध्ये एक शब्द आहे व्याज. ओके, काय? व्याज. हे जे अधिकचे पैसे यांना सेव्हिंग वरती भेटत आहेत
आणि बँक अधिकचे पैसे यांना पैसे वापरल्यामुळे किंवा वापरायला दिल्यामुळे यांच्याकडनं जे अधिकचे पैसे बँक घेत आहे या पैशाला व्यावहारिक भाषेमध्ये व्याज असं म्हणतात, इंटरेस्ट असे म्हणतात. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. इथून आता आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी आता जेव्हा ज्या वेळेस ज्यांच्याकडे अधिकचे पैसे आहेत, लक्षात घ्या या ठिकाणी व्यवस्थित हा स्केच पाहून घ्या काय होत आहे. ज्यांच्याकडे अधिकचे पैसे आहेत ती लोक कुठे गेली? बँकेत गेली. ओके, ती लोक आपली पैसे घेऊन कुठे गेलेली आहेत? बँकेमध्ये गेलेली आहेत. मग जी अमाऊंट जी रक्कम ते बँकेमध्ये सेव्ह करण्यासाठी जात आहेत, सेव्हिंग करण्यासाठी जात आहेत, त्या रकमेला आपण म्हणतो मुद्दल. काय म्हणतो? मुद्दल. इंग्रजीमध्ये याला म्हणतात प्रिन्सिपल अमाऊंट. बात आली समज में? हे लोक असे आहेत ज्यांच्याकडे अधिकचे पैसे आहेत, हे लोक असे आहेत ज्यांच्याकडे अधिकचे पैसे नाही आहेत. आई बात समज में? तर ही लोक आपली पैसे घेऊन कुठे गेलेली आहेत? बँकेकडे गेलेली आहेत. तर ही लोक म्हणतात की ही माणसं म्हणतात की आमच्याकडे अमुक अमुक इतके पैसे आहेत आणि ही पैसे आम्ही या बँकेमध्ये तुमच्याकडे ठेवणार आहोत. मग जी रक्कम ती या बँकेमध्ये ठेवण्यासाठी आणतात तिला आपण म्हणतो मुद्दल. काय म्हणतो? मुद्दल म्हणतो. मग बँकेमध्ये आपण जी रक्कम जमा करतो, डिपॉझिट करतो, तिला आपण मुद्दल असे म्हणतो, तिला आपण प्रिन्सिपल अमाऊंट असे म्हणतो. तुम्ही सेव्हिंग करत असलेली जी अमाऊंट आहे ती ही कशात गणली जाते? प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये, मुद्दलामध्ये. आता जी लोक या बँकेकडे गेलेली आहेत, तुम्ही जे पैसे या बँकेमध्ये जे पैसे तुम्ही या बँकेमध्ये सेव्हिंग करण्यासाठी गेलात, तुम्ही हे पैसे या बँकेमध्ये ठेवलात, तेच पैसे काही लोक उसने घेण्यासाठी बँकेकडे गेलेले आहेत. म्हणजे यांना पैशाची गरज आहे म्हणून हे लोक कुठे गेलेले आहेत? बँकेकडे गेलेले आहेत. आणि बँकेकडे जे पैसे आहेत ते कसे आहेत? या सेव्हिंग मधनं आलेले पैसे आहेत. मग बँक काय करते? जी लोक गरजवंत आहेत या गरजवंतांना तुम्ही जे पैसे सेव्ह केलेले आहेत त्यातले काही पैसे यांना लोन म्हणून देते, कर्ज म्हणून देते. मग बँक हे जे घेणारे आहेत, म्हणजे हे जे कर्जदार आहेत ज्यांना पैशांची गरज आहे, ते जे पैसे घेण्यासाठी आलेले आहेत, ते जे अमाऊंट घेतात, जी उसनी म्हणून ते रक्कम घेतात, त्याही रकमेला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो. त्याही रकमेला आपण काय म्हणतो? मुद्दल म्हणतो. सांगायचे काय आहे? जे काही लोक पैसे सेव्ह करण्यासाठी बँकेत गेले आणि आपली रक्कम घेऊन गेले त्यालाही प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतात, मुद्दल म्हणतात. काही लोक बँकेकडनं काही पैसे उसने घेण्यासाठी गेले, जी रक्कम त्यांनी उसने घेतली त्याला व्यावहारिक भाषेमध्ये आपण म्हणतो मुद्दल, त्याला म्हणतो प्रिन्सिपल अमाऊंट. या ठिकाणी तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटची कॉन्सेप्ट समजलेली असेल. चला पुढे जाऊयात. आता पहा. आता ही झाली प्रिन्सिपल अमाऊंट. ही झाली प्रिन्सिपल अमाऊंट, याला आपण मुद्दल म्हणू. याला आपण मुद्दल म्हणू. लक्षात घ्या, हा व्यक्ती बँकेत गेला होता आपली मुद्दल सेव्ह करण्यासाठी. सेव्ह करण्यासाठी गेलेला होता. आणि समजा हा एक बिझनेसमॅन आहे, या बिझनेसमॅनला ही बँकेत असलेली जी काही रक्कम आहे ही त्याच्या गरजेनुसार उसनवारी पाहिजे. म्हणजे हा गेला होता लोन करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी. हा गेला होता कर्ज घेण्यासाठी. आता लक्षात घ्या, मी दोन्ही कॉन्सेप्ट सांगतोय तुम्हाला की हा सेव्ह करण्यासाठी गेला होता. मग बँक काय करते की तुम्ही किती रक्कम, म्हणजे थोडक्यात काय हो, तुम्ही किती मुद्दल आमच्या बँकेमध्ये जमा करणार आहात. किती मुद्दल तुम्ही आमच्या बँकेमध्ये जमा करणार आहात. पुन्हा ते विचारतात की तुम्ही किती वर्षासाठी ही रक्कम जमा करणार आहात. मग जेव्हा याने सांगितले की मी 100 रुपये ही माझी जी मुद्दल आहे ती मी 1 वर्षासाठी तुमच्या बँकेमध्ये जमा करणार आहे, डिपॉझिट करणार आहे, तर त्यावेळेस बँक सांगते की तुम्ही आमच्याकडे 100 रुपयाची मुद्दल जर 1 वर्षासाठी सेव्हिंग मध्ये ठेवत असाल तर आम्ही तुम्हाला दर साल दर शेकडा टिंबटिंब इतक्या टक्केवारीने आम्ही तुम्हाला ते पैसे परत करू किंवा आम्ही ते व्याज देऊ.
अजून आपण सरळ व्याज, चक्रव्याढ व्याज, व्याज ह्या कॉन्सेप्टकडे आपल्याला अजून जायचं आहे. ते सांगतील की दर साल दर शेकडा ओके या टक्क्याने आम्ही तुम्हाला अधिकचे पैसे देऊ. कशावरती? तुमच्या मुद्दलावरती, तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्याच्यावर. आई बस समज में. देन आता पहा, हा दुसरा व्यक्ती ज्याला बँकेकडनं लोन पाहिजे, म्हणजे ज्याला बँकेकडनं पैसे उसने पाहिजेत. मग बँक काय म्हणते की ठीक आहे, तुम्हाला पैसे उसने पाहिजेत ना, आम्ही तुम्हाला पैसे उसने देऊ. म्हणून उसने घेणारा जो आहे त्याला आपण बॉरोवर म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? बॉरोवर म्हटलेलं आहे. मग बँक म्हणते याला की आम्ही तुम्हाला पैसे उसने देऊ. तुम्हाला किती पैसे पाहिजेत? समजा याने म्हटलं की मला 100 रुपये पाहिजेत. बँक म्हणते किती वर्षासाठी पाहिजेत. म्हणजे सगळं काही याच्याच मनावरती असं काही नाहीये. बँकेने ठरवलेले जे नियम असतात त्यानुसार या जो उसने घेणार आहे, बॉरोवर जो आहे, जो कर्जदार आहे, त्याला त्या नियमानुसार ते पैसे परत करावे लागतात किंवा त्या वर्षानुसार ते पैसे परत करावे लागतात. मग बँक काय म्हणते की 100 रुपये ही जी मुद्दल आहे, ओके, प्रिन्सिपल अमाऊंट आहे, ही आम्ही तुम्हाला 2 वर्षासाठी ओके टिंबटिंब या टक्क्याने देऊ. ओके, टिंबटिंब या टक्क्याने देऊ. मग टक्केवारी किती असेल? मग पहा काय फरक झालेला आहे की जो पैसे उसने घ्यायला गेलेला आहे त्यालाही बँक काय म्हणते की इतकी मुद्दल आम्ही तुम्हाला या वर्षासाठी या टक्क्याने आम्ही तुम्हाला देऊ आणि इतक्या वर्षामध्ये तुम्हाला ती रक्कम काय करावी लागेल? परत करावी लागेल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा व्यक्ती पैसे सेव्ह करण्यासाठी आला म्हणून त्याला टिंबटिंब टक्क्याने अधिकचे पैसे भेटत आहेत. बरोबर आहे? भेटत आहेत. आणि हा व्यक्ती बँकेकडे पैसे उसने घेण्यासाठी गेला म्हणून या व्यक्तीला टिंबटिंब टक्के अधिकचे पैसे परत द्यायचे आहेत. याला परत भेटणार आहेत आणि याला परत करायचे आहेत. आई बस समज में. तर या ठिकाणी अधिकचे पैसे मिळविण्यासाठी ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतो व्याज. काय म्हणतो? व्याज. तर पहा, ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये व्याज म्हणतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॉन्सेप्ट आल्या हो की तुम्हाला मुद्दल किती इन्व्हेस्ट करायची आहे किंवा किती घ्यायची आहे. त्यानंतर आला की तुम्हाला किती काळासाठी ओके किती काळासाठी म्हणजे वेळ आली ओके किती काळासाठी ही मुद्दल तुमची सेव्ह करायची आहे किंवा तुम्हाला ती घ्यायची आहे. ओके, त्यानंतर आलेला आहे पहा, त्यानंतर काय आलेलं आहे की तुम्हाला किती टक्क्याने त्याचा परतावा भेटेल आणि इथं काय म्हणेल तुम्हाला किती टक्क्याने त्याला परत करायचं आहे. 2 शब्द पहा. सेव्हिंग करणाऱ्याला म्हणेल बँक की तुम्हाला किती टक्क्याने परतावा भेटेल आणि लोन घेणाऱ्याला, कर्ज घेणाऱ्याला बँक म्हणेल की तुम्हाला किती टक्क्याने परत करावायचे आहे. ओके, म्हणून लक्षात घ्या, इंटरेस्ट या संकल्पनेकडे जात असताना आपण जे काही सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याजाचं सूत्र पाहतो त्या सूत्रामधले अतिशय महत्त्वाचे घटक या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. ते म्हणजे मुद्दल, दर साल, दर शेकडा, किती दराने आणि किती वर्षासाठी. ओके, या तिन्ही गोष्टी आपण जेव्हा अधिकचे पैसे मिळवायचेत आपल्याला किंवा अधिकचे पैसे वापरलेल्या पैशाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला द्यायचेत, या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करीत असतात किंवा महत्त्वाच्या असतात. आता पुढे पहा, या ठिकाणी आता पुढची कॉन्सेप्ट येते जिला आपण रास म्हणतो. काय म्हणतो? रास म्हणतो. पहा काय म्हटलं तुम्हाला, हे पैसे आहेत. ओके, मग एकाने पैसे काय केलेले आहेत? सेव्ह केलेले आहेत. ओके, आणि एकाने पैसे काय केलेले आहेत? तो लोनवरती घेतलेले आहेत. एकाने पैसे लोनवरती घेतलेले आहेत, एकाने पैसे सेव्ह केलेले आहेत. बरोबर आहे. मग काही वर्षाच्या नंतर म्हणजे यांना ठरवून दिलेला जो काळ आहे त्यानंतर यांना आता अधिकचे पैसे भेटणार आहेत. काय भेटणार आहेत? अधिकचे पैसे. कशावरती अधिकचे पैसे भेटणार आहेत? प्रिन्सिपल अमाऊंट वरती अधिकचे पैसे भेटणार आहेत. कशावरती? प्रिन्सिपल अमाऊंट वरती यांना अधिकचे पैसे भेटणार आहेत. ओके, मग सेव्हिंग करणाऱ्याला बँक सांगितलेल्याप्रमाणे सेव्हिंग म्हणजे पहा प्रिन्सिपल अमाऊंट प्लस काय भेटेल त्याला? इंटरेस्ट म्हणजे व्याज भेटेल. ओके, देन जो लोन घेतलेला आहे त्याला बँकेला पैसे परत करायचे आहेत आणि ज्याने सेव्हिंग केलेली आहे त्याला बँकेला त्या व्यक्तीला पैसे परत करायचे. लक्षात दे. पहा, मग आता हा जो सेव्हिंग करणार आहे, सपोज करा हा सेव्हिंग करणारा 5 वर्षांनी बँकेकडे गेला आणि त्याने बँकेला म्हटलं की मी 5 वर्षासाठी तुमच्याकडे अमुक अमुक इतकी अमाऊंट म्हणजे अमुक अमुक इतकी मुद्दल तुम्हाला मी
इतक्या 5 वर्षासाठी इतक्या दराने ठेवण्यासाठी दिलेली होती, आता मला ती टोटल अमाऊंट परत करा. ओके, मग पहा आता या सेव्हिंग करणाऱ्या व्यक्तीला ओके परत पैसे भेटत असताना काय काय भेटतो, त्याला भेटतं त्याने बँकेमध्ये ठेवलेली मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आणि प्लस ओके त्याच्यावरचं त्याला काय भेटतं, व्याज भेटतं. आणि याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, रास म्हणतो. काय म्हणतो, रास म्हणतो. याला परत भेटते. आता ज्याने लोन घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे, त्याला काय करावं लागतं, बँकेकडनं उसनवारी घेतलेली मुद्दल आणि बँकेने या मुद्दलावरती लावलेलं व्याज ओके हे बँकेला परत करावं लागतं. आणि याही कॉन्सेप्टला आपण काय म्हणतो, रास म्हणतो. काय म्हणतो, रास म्हणतो. ओके, लक्षात. म्हणजे रास या संकल्पनेमध्ये काय असतं, मुद्दल अधिक व्याज असतं. काय असतं, मुद्दल अधिक व्याज. पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे, रास म्हटलं की काय, मुद्दल अधिक व्याज. आय होप तुम्हाला इथं समजलं असेल. पुढे जाऊयात. पहा या ठिकाणी आता पहा, आता आपण सेव्हिंग करणारा आणि लोन घेणारा हे तुम्हाला समजलं असेल. आता इथं व्यवस्थित पाहून घ्या काय सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. पहा, आपण ज्याने पैसे बँकेकडनं घेतलेले आहेत त्याच्याबद्दल बोलूयात. की समजा या ठिकाणी हे 100 रुपये आहेत. किती रुपये आहेत, 100 रुपये आहेत. ओके, मग 100 रुपये मुद्दल आहे. ओके, लोन घेणाऱ्याने समथिंग वर्षासाठी काही वर्षासाठी बँकेकडनं लोन घेतलेलं आहे आणि समजा काही दरासाठी त्याने काही दराने ते पैसे त्याने घेतलेले आहेत. ओके, अजून आपण इथं दर जो आहे तो मेन्शन करायचा नाहीये टक्केवारीनुसार, मी फक्त तुम्हाला समजून सांगतोय. रासचा आपण एक्झाम्पल पाहतोय. पहा, एका कर्ज घेणाऱ्याने 100 रुपयाची अमाऊंट जी आहे ती एका बँकेकडनं कर्ज म्हणून घेतलेली आहे आणि त्याला त्या बँकेला ती अमाऊंट परत करत असताना त्या अमाऊंटवरती 10 रुपये अधिकचे द्यायचे आहेत. काय करायचे आहेत, 10 रुपये अधिकचे द्यायचे आहेत. म्हणून जो लोन घेणार आहे तो काय करेल, बँकेकडनं घेतलेली अमाऊंट ओके बँकेकडनं घेतलेली मुद्दल जी आहे ओके प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो आपण त्याला, बँकेकडनं घेतलेले पैसे आणि ते पैसे त्याने किती काळासाठी वापरलेले आहेत त्या काळासाठी बँकेला परत करावयाचे अधिकचे पैसे. पहा, अजून आपण कॉन्सेप्टकडे डिटेलमध्ये जात नाही, तुम्हाला समजण्यासाठी म्हणतोय. ओके, कारण बँक जेव्हा तुम्हाला वापरण्यासाठी पैसे देते तेव्हा त्याच्यावरती काहीतरी चार्ज लावत असते. फुकटचे पैसे आपल्याला वापरायला देत नाहीत. ओके, बँक म्हणते की तुम्ही माझे अमुक अमुक इतके पैसे घेतलेले आहेत, तर तुम्ही एवढ्या काळासाठी ते पैसे वापरत आहात, तर तुम्ही मला दर साल दर शेकडा टिंब एवढ्या टक्केवारीने मला ते पैसे परत केले पाहिजेत असं बँक म्हणते. मग पहा, आपण बँकेकडनं ती रक्कम घेतली आणि त्याच्यावरती अधिकचे पैसे आपल्याला परत करायचे. ते पैसे आपण काय केले हो, या पैशामध्ये मिसळले, अधिक केले, तेव्हा आपली जी टोटल या ठिकाणी पहा अमाऊंट बनलेली आहे त्या कॉन्सेप्टला आपण म्हणतो रास म्हणतो. काय म्हणतो, रास म्हणतो. म्हणून लक्षात घ्या, मग बँकेकडनं पैसे घेणारा असेल किंवा बँकेमध्ये पैसे ठेवणारा असेल, या दोघांनाही ठेवलेल्या रकमेवर समजा जो ठेवणारा आहे त्याला ठेवलेल्या रकमेवरती अधिकचे पैसे भेटतात. ओके, मग मुद्दल आणि अधिकचे पैसे मिळून त्याला एकूण पैसे भेटत असतात ज्याला आपण रास म्हणतो. ओके, आणि जो घेणारा आहे तो घेणारा इतके पैसे घेतले असेल, समजा 100 रुपये घेतले असेल, त्याला अधिकचे 10 रुपये त्या 100 रुपये ऍड करून बँकेला आपल्याला 110 रुपये द्यायचे आहेत. म्हणून इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. पहा की समजा घेणाऱ्याने बँकेकडनं मुद्दल म्हणून 100 रुपये घेतले असतील आणि देत असताना त्याला त्या 100 रुपयावरती व्याज म्हणून आपल्याला अधिकचे 10 रुपये द्यावायचे असतील, तर या व्यक्तीने बँकेला एकूण किती रास परत केलेली आहे, तर 110 रुपये परत केलेली आहे. मग या पूर्ण स्पष्टीकरणामध्ये या पूर्ण लेक्चरमध्ये मला तुम्हाला काय सांगायचं होतं की पहा, पैसे सेव्ह करणारा आणि पैसे उसनवारी घेणारा, पहा जो पैसे सेव्हिंगसाठी जातो त्यालाही त्याच्या सेव्हिंगवरती अधिकचे पैसे भेटतात आणि जो पैसे उसने घेण्यासाठी जातो बँकेकडे तो पैसे बँकेचे वापरत आहेत म्हणून त्यालाही बँकेला अधिकचे पैसे द्यावे लागतात. ओके, हे जे अधिकचे पैसे द्यावे लागतात त्या अधिकच्या पैशाला आपण व्याज असे म्हणतो. आणि व्याजाचे 2 प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात.
व्याजाचे दोन प्रकार, एक आहे सरळ व्याज आणि दुसरा आहे चक्रव्याढ व्याज। तर पुढील जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज या दोन्हीतला फरक समजून घ्यायचा आहे आणि या दोन्ही संकल्पना समजून घेत अनेक परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे या संकल्पनेवरती या घटकावरती जे प्रश्न पडलेले आहेत या प्रश्नांची एक मालिका मी तुम्हाला तयार करून देणार आहे, जेणेकरून संकल्पना आणि त्यावरची सूत्रे आणि त्यावरती पडलेली जी गणित आहेत त्या गणितांचं चांगल्या पद्धतीचं स्पष्टीकरण तुम्हाला देता येईल आणि हा घटक तुम्हाला समजण्यासाठी सोपा जाईल।